पुण्यातील अक्षय मस्के गोळीबार प्रकरण आणि या प्रकरणी आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी आहे। आरोपींचा अंधेकर टोळीशी संबंध नसल्याचा वकिलांचा दावा आहे। नीट पेपर फुटी प्रकरण या प्रकरणी आता अपडेट समोर आहे। मोडेगावकर मनीषा मांढरेंच्या स्वाक्षरीचे नमुने घेतले जाणार आहेत। स्वाक्षरीचे नमुने मिळवण्याकरता सीबीआयनं परवानगी मागितली आहे। फॉरेन्सिक विभाग दोघांच्या स्वाक्षरीचे नमुने तपासणार आहे। फॉरेन्सिक विभाग दोघांच्याही स्वाक्षरीचे नमुने या चौकशीनंतर तपासतील। नीट पेपर फुटी प्रकरण आणि या प्रकरणी आरोपी मोडेगावकरचा व्हिडिओ समोर आहे। नीट परीक्षेच्या एक दिवस आधी मोडेगावकरनं विद्यार्थ्यांना पेपर दिलेला होता। रात्री 11:30 वाजता विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतानाचा व्हिडिओ सध्या समोर आहे। या व्हिडिओवर सध्या सोशल मीडियावर देखील चर्चा सुरू आहे। पुन्हा केसीएल वापरलं काय होणार? पोटॅशियम डायक्रोमेट। सांगा, क्रोमेटचं मला डायक्रोमेट करायचंय, ऍसिडिक का बेसिक? डायक्रोमेटचं क्रोमेट कसं लक्षात ठेवला? 4 आणि 1 5, 7 आणि 2 9, 7 पेक्षा जास्त बेसिक, 7 पेक्षा कमी ऍसिडिक। क्रोमाइट वरचा फॉर्म्युला सांगा। नीट पेपर फुटी प्रकरण आणि या प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर आहे। अंबाजोगाई इथल्या विद्यार्थ्यांची चौकशी आहे। लातूरमध्ये शिक्षण घेणाऱ्या अंबाजोगाई इथल्या विद्यार्थ्यांची चौकशी होतीये। विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि मेमरी कार्डही ताब्यात घेतल्याची माहिती आहे। विद्यार्थ्यांनी पेपर घेतल्याचा संशय हा आता समोर येतोय। नीट पेपर फुटीचे धागेदोरे बीडमध्ये आहेत। आरोपी PV कुलकर्णीला दणका बसतोय। शाहूनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई आहे। नगर परिषदेचा PV कुलकर्णीला दणका आहे। नीट पुनर्परीक्षा आणि या पुनर्परीक्षेमुळे आता मात्र जी परीक्षा प्रक्रिया आहे ती पुढे ढकलली जाणार आहे। प्रवेश प्रक्रियेला उशीर होऊ शकतो। 20 जुलैनंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते। MHT CET सेलचे प्रमुख दिलीप सरदेसाई यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आता नीटचे एक्झामिनेशन 21 जूनला आहे, प्रस्तावित आहे। त्याच्यानंतर साधारणतः अंदाज आहे की 4 आठवडे तरी नीटच्या एक्झामिनेशनला लागतील, मिनिमम 4 आठवडे लागतील। त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट आल्यानंतर तो रिझल्ट आम्हाला आमच्या सिस्टीममध्ये इंटिग्रेट करावा लागतो आणि तो इंटिग्रेट केल्यानंतर साधारणतः 20 जुलैनंतरच ही प्रक्रिया सुरू होऊ शकते। फक्त अभियांत्रिकी आणि फार्मसीबद्दल बाकीचे हायर एज्युकेशनचे जे कोर्सेस आहेत ते सुरळीत सुरू होतील। त्याच्यामध्ये नीटचा आणि त्यांचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।